वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। बाहेर मस्त असं वातावरण तयार झालं आहे। चला तर बनवूया गरमागरम सोया चंक खिचडी। खिचडी बनवण्यासाठी तांदूळ आणि तूर डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। टोमॅटो बारीक कापलेले आहेत, कांदा बारीक कापलेला आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, शेंगदाणे आहेत आणि भिजवून ठेवलेले सोया चंक्स आहेत। तेल कुकरमध्ये घालून ते चांगलं गरम करून त्यात जिरं आणि कांदे घालायचे आहेत आणि कांदे पण व्यवस्थितरित्या घालून ते परतायचे आहेत। त्यानंतर ते चांगले व्यवस्थित परतायचे आहेत। मग त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि ते चांगले परतून घ्यायचे आहे। ते व्यवस्थितरित्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि ती चांगल्या पद्धतीने परतून घ्यायची आहे। ते चांगले परतल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे लाल होईपर्यंत ते पुन्हा चांगले परतून घ्यायचे आहे। शेंगदाणे व्यवस्थित लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे आणि टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतायचे आहे। टोमॅटोचं तेल सुटलं अशा पद्धतीने परतून घ्यायचं। अशा पद्धतीने ते व्यवस्थितरित्या परतून घ्यायचे आहे आणि त्यात हळद घालायची आहे। हळद घालून झाल्यानंतर लाल तिखट आणि धना पावडर घालायची आहे आणि ती चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे। मग या सर्व मिश्रणामध्ये आपण जे सोया चंक्स भिजवलेले होते ते घालायचे आहेत आणि परत चांगल्या रीतीने मिक्स करायचे आहे। आणि नंतर त्यामध्ये आपण जे तांदूळ आणि तूर डाळ स्वच्छ धुवून घेतली होती ती घालायची आहे आणि ती सुद्धा चांगली मिक्स करायची आहे। सर्व साहित्य चांगलं मिक्स केल्यानंतर त्याच्यात 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि ते पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये मीठ घालायचं आहे, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं चवीपुरतं घ्यायचं। मीठ घातल्यानंतर चवीपुरती कोथिंबीर घालायची आहे आणि कुकरचं झाकण ठेवून कुकर लावायचं आहे आणि 4 शिट्ट्या काढायच्या आहेत। आपली सोया चंक्सची खिचडी बनवून तयार झालेली आहे। ही डिश नक्की घरी ट्राय करा। तुम्हाला जर माझी बनवलेल्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।